नाही हे यायचे आहेत ना, त्यांची वाट बघत आहे. काय आता काय म्हणजे रणजित अजूनपर्यंत यायचं? हो. बरं जा, तू जेवण कर, आराम कर, मी बघते त्याची वाट. नाही नाही, असं कसं ते आले की जेवू ना आम्ही. अगं माझा एक जा, जेवण कर म्हणते. ते आले की जेवू. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. खूप दिवस झाले विचारून म्हटलं की विचारण्यासाठी वेळच मिळाली नाही. आता विचारू? विचार. तुम्हाला रात्र नाही येणार ना? आता पोरी आईला कधी राहिली तर विचार. तुम्हाला मुलं बाळ वगैरे नाहीत का? दुकान आहेत ना दीदी. मग मग अशा म्हातार वयात तुम्ही त्यांच्याजवळ का राहत नाही? पटत नाही का तुमचं त्यांच्याशी? अगं या जगात एकमेकाशी पटत असं नाही, म्हणून आपापल्या सोयीनं कधी सावध राहिलेलं बरं. नाहीतर कधी ओरंबून वाहणारा जरा या उन्हाच्या गाडोकीने कधी आठवण पडेल काही सांगता येत नाही. पीक गेले का? हो, नाही. म्हणजे तुम्हाला त्यांनी टाकून दिलं का? आम्हाला टाकून दिलं नाही. आमच्या नशिबाची भोग भोगतोय आम्ही. होऊ शकते मारले जन्मी आम्ही काही पाप केलं असेल, त्याची शिक्षा भोगतोय. म्हणून पोरगा जवळ असून सुद्धा त्याला मी पोरगा म्हणू शकत नाही. तुम्ही काय म्हणता? मला काहीच समजलं नाही. आणि मी तरी तुला काय सांगत बसली. जा तू आराम कर, मी बघते त्याची वाटणी आहे ना. नाही नाही, असं कसं ते यायचे आहेत तर ते आले की जेवण करतो. आता माझं ऐकणार नाही का? जा म्हणते ना. जा. बरं बरं, पण तुम्ही वेळेवर जेवत चला म्हणजे तब्येत बरी राहील. हो आता एवढी काळजी करणारी पोरगी आहे माझी, मग कशाला आमच्या तब्येतीची. ठीक आहे हं, येते. जेवण करून घ्या. एवढ्या रात्री इथे काय करते? चल आराम कर. हो रणजित यायचंय. तुला काय करायचं रणजीतशी? काय करायचं म्हणजे पोरगी वाट बघते त्याची. तुला मागे सांगितलं मर्यादेत राहा, आपण मोठं माणसं. पोरगी पोरगी पोरी पोरी हो, पण त्यांच्यामध्ये पडायची काही गरज नाही. असं कसं बोलताय तुम्ही? तुला माहित आहे ना आजकाल तो दारू प्यायला लागला. तू समजवायला जशी 4 शब्द तुलाच बोलेल. नाही मी समजेल, मी आई आहे त्याची, ऐकेल माझं. आई आई वगैरे नाही, ऐक माझं. त्याच्या माझं भानगडीत ऐका पडायचं तुम्ही. मला माझं ऐका. त्याला पहिले आतमध्ये जाऊ दे. म्हणजे आवाज आता तुम्हाला इकडून जाऊ दे. तुम्ही कोणी बघितलं तर माझी नोकरी जाईल ना. हे बघ तू चिंता करू जे आहे ना. हे बघ रणजित, मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडला. आता मला इथून जाऊ दे. हे बघ रंगी, आजची रात्र फक्त तू इथेच थांबणार. अरे हे काय बोलतोयस? अरे हे तुझ्या बायकोनी बघितलं तर माहिती ना धाकधन होईल. हे बघ तू तिला घाबरण्याची काही गरज नाही. ती मस्त खराटे मला घरात झोपली असते. पण सेंटिनी वगैरे आणि ते आउट हाऊस मध्ये कोणतरी राहत. अरे यार ते नौकर माणसं आहेत आपले, आणि त्यांना भिण्याची काय गरज आहे का? हं? हे बघ, आय लव्ह यू. ते मला सगळं माहिती आहे. आय लव्ह यू रंगी. सोड मला. हे बघ अरे रणजित कुणी बघून घे. सोड मला. अरे, रंगी. रणजित काय चाललंय? कोण होती ती? हा हे बघा काय चाललं याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. हा? अरे आणि कोण होते ती माझी प्रेयशी होती. घरामध्ये सोन्यासारखी बायको आहे तुझी. अरे वाट बघत होती आणि 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 आपल्या बाया धरून घेतली. काय लाज वाटते की नाही रे तुला? हे बघा तुम्हाला आधीच सांगितलं की माझ्या मागे तुम्ही लागायचं नाही म्हणून. आणि हो तुम्हाला सुखानं 2 घास मी गिळायला मिळतात ना, अरे ते सुद्धा तुमच्या घशाखाली उतरत नाही. बरोबर आहे ना? सांभाळून बोल. शूटिंग हे बघा ओरडू नका. अरे स्वाभिमानी असाल ना तर मुकाटाने या घरातून बाहेर जाल तुम्ही. हे बघा आणि आता जे तुम्ही इथं बघितलं ना ते इथल्या इथं विसरून जायचं तुम्ही, नाहीतर तुम्हाला लाथ मारून बाहेर काढायला मला वेळच लागणार नाही. समजलं का? आता तो झालं समाधान. तुला बोललो होतो त्याच्या भानगडीत पडू नको. करून घेतलं का अपमान? ऐकलं स्मिता? ज्या लेकराला आम्ही जन्माला घातलं ते लेकरू आपल्या आई बापाला म्हणते 2 घास सुखाचे तुम्ही घेऊ शकत नाही. राहायचं असेल तर स्वाभिमानानं इथे जगायचं असेल तर राहा, नाही तर लाथ मारून या घरातून घालवून
माझ्यासारखं सहन होत नाही. तुला सांगतो, विंचवानं नांगी मारली असती ना, त्याचं विष देखील मी पचवलं. काळाशार नागानं दंश केला असताना तेही विष पचवण्याची ताकद होती का या रामचंद्रामध्ये. प्रत्यक्ष आकाशातून वीज कोसळली असती, तीही पेलं उतरली असती मी. पण स्वतःच्या मुलाच्या तोंडून निघणाऱ्या विषारी ज्वालांसारखे शब्द आता मला सहन होत नाही. त्याचा एक एक शब्द माझ्या मस्तकावर घडाचे घाव घालत. काय गिरीश, आता बंद झाला खूप आता.